नमस्कार मित्रांनो. 14 सप्टेंबरपासून ते 28 ऑक्टोबरपर्यंत मंगळ जो ग्रह आहे हा तूळ राशीमध्ये भ्रमण करणार आहे. वृश्चिक राशीच्या व्ययस्थानात. आणि व्ययस्थानातला जो मंगळ आहे हा साधारणतः अशुभ फलदायी मानला जातो. मात्र आता जे मंगळाचं भ्रमण आहे हे वृश्चिक राशीकरता नक्कीच शुभ फलदायी असणार आहे. जरी गुरु तुमच्या अष्टम स्थानात असला तरी सुद्धा हे जे भ्रमण आहे हे तुमच्यासाठी शुभ फलदायीच असणार आहे. वृश्चिक राशीसाठी एक जी गोष्ट आहे ती थोडीशी स्पेशल आहे, विशेष आहे. थोडंसं सिक्रेटिव्ह अशा प्रकारची ही रास आहे. मनातलं लवकर बोलून दाखवत नाही. स्वतः किती जरी त्रासात असले तरी सुद्धा मनातलं सहसा बोलून दाखवत नाही आणि बऱ्याच वेळेस परस्पर निर्णय घेतात. त्यामुळे तुम्हाला ग्रहांचं जे भ्रमण आहे हे ठाऊक असलं तर निर्णय घेणं जे आहे ते सोपं होऊन जाईल. अर्थात आपण यापुढे चर्चा करणार आहोत की प्रत्येक लग्नाकरता हा जो मंगळ आहे, हा व्ययातला मंगळ वृश्चिक राशीचा कशा प्रकारे परिणाम करणार आहे आणि तुमच्या जीवनाचं कोणतं क्षेत्र सर्वात जास्त प्रभावित होणार आहे. तर सुरुवात करू आपण मेष लग्नापासून. जर का तुमचं मेष लग्न असेल आणि वृश्चिक रास असेल, याचा अर्थ तुमचा जो चतुर्थेश आहे हा साधारण अष्टमात आहे. अशा प्रकारची समजा ग्रहस्थिती असते तर थोडंसं घराचं सुख थोडं कमी मिळतं. घरातल्या व्यक्तींबरोबर जास्त जमत नाही, पटत नाही, मातेपासून दूर राहावं लागतं किंवा मातेला आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास असतात किंवा मातेबरोबर जमत नाही. तर असा काही अनुभव तुम्ही आयुष्यात घेतलेला असेलच. अर्थात गेल्या साधारण 1-1.5 महिन्यामध्ये आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास हे यांनी डोकं वर काढलं होतं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही घेतलेले निर्णय सुद्धा चुकत होते आणि त्यामुळे थोडंसं फ्रस्ट्रेशन हे तुमच्यामध्ये थोडंसं जास्त वाढीस लागलं होतं. अर्थातच आता मात्र काळजी करू नका. हा जो मंगळ आहे हा मंगळ 14 सप्टेंबर नंतर तुमच्या लग्नाच्या म्हणजे मेष लग्नाच्या सप्तम स्थानात आणि राशीच्या व्यय स्थानात भ्रमण करणार आहे. परंतु हा जो मंगळ आहे हा मंगळ तुमच्यासाठी शुभ फलदायी असणार आहे. कारण तृतीयात भ्रमण करणारा जो गुरु आहे त्याची 5वी दृष्टी या मंगळावर असणार आहे. त्याच्यामुळे तशी काही काळजी करू नका. सरळ पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध तुमचे सुमधुर राहतील. वैवाहिक जोडीदारावर बाहेर फिरायला जाणं हो थोडंफार तोदू मैमय होईल. पण त्याचा फारसा मोठा परिणाम हा तुमच्या वैवाहिक जीवनावर ते होणार नाही. त्याच्यामुळे तशी काही काळजी करू नका. त्याचप्रमाणे ज्या वृश्चिक राशीच्या व्यक्तींना बाहेर जायचं असेल, परदेश गमन करायचं असेल, त्यांच्यासाठी हा कालावधी अतिशय उत्तम असणार आहे. फक्त एकच गोष्ट याच्या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. ते म्हणजे तुमचा आर्थिक व्यय आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं या दरम्यान गरजेचं राहील. ही गोष्ट लक्षात ठेवणं महत्त्व होणार आहे. यानंतर आपण चर्चा करू की जर का तुमचं वृषभ लग्न असेल आणि वृश्चिक रास असेल, मग तुमचा जो तृतीयेश आहे हा तुमच्या सप्तमात आहे. असं जर का असेल तर अर्थातच तुमचं जे व्यक्तिमत्व आहे हे अतिशय चांगलं आहे. सुव्यवस्थित, नीटनेटकं, टापटीप अशा प्रकारचा सुद्धा राहणीमान आहे. डिसिप्लिनात तुम्ही थोडेसे हटकी आहात. आपल्या मतावर ठाम राहणं, आपल्या मताशी तडजोड न करणं, त्यामध्ये सिक्युरिटी म्हणजे मनात तुमच्या काय चाललंय ते कोणालाही कळत नाही आणि तुमच्याशी बोलायचं म्हटलं, संवाद साधायचा म्हटला तर तोही थोडासा कठीण होतो कारण थोडेसे मितभाषी आहात. ही गोष्ट आहे. मात्र स्वतःच्या हिमतीवरती पुढे जाणारे निश्चितच आहात. नेहमी स्वतःच्या कामामध्ये गर्क असता आणि तुम्हाला फिरायला वगैरे जास्त आवडतं. दुसरी गोष्ट म्हणजे रिलेशनशिपमध्ये येणं हे तुमच्यासाठी नॉर्मल आहे. बऱ्याच प्रमाणात प्रेमविवाह होण्याची शक्यता तुमच्यासाठी खूप जास्त प्रमाणात होते. आता थोडं चर्चा करू. गेल्या साधारण 1-1.5 महिन्यामध्ये गोष्टी कशा प्रकारच्या होत्या? गेल्या साधारण 1-1.5 महिन्यामध्ये जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तिथे वादविवादाचे प्रसंग बऱ्याच प्रमाणात उमटलेले असतील. अर्थात तुमचं जे रिलेशनशिप आहे हे ब्रेकअपपर्यंत पोहोचतं की काय अशा प्रकारच्या सुद्धा काही गोष्टी तुमच्या मनात आलेल्या असेल. काळजी करू नका, असं काही होणार नाही. तेवढ्या टोकापर्यंत काही जाणार नाही कारण मंगळ जो आहे हा आता तुमच्या 6व्या स्थानात येणार आहे. त्याचप्रमाणे गेल्या 1-1.5 महिन्यामध्ये शेअर मार्केटशी संबंधित जर का तुम्ही डील करत असाल तर तिथे सुद्धा गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होत नव्हत्या. फायनान्शियल क्रंचेस सुद्धा तुम्ही बघितलेले असतील. आता जो षष्ठ स्थानात मंगळ जो भ्रमण करणार आहे त्यावर तुमच्या द्वितीय स्थानात असणारा जो गुरु आहे हा पंचम दृष्टीने पाहणार आहे. अर्थात जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्यामध्ये नव्या उमेदीने तुम्ही उभे राहा. तुम्ही जोरदार प्रयत्न कराल आणि लीड बाय एक्झाम्पल ज्याला आपण म्हणतो, स्वतः प्रयत्न करून तुम्ही स्वतःला सिद्ध कराल. ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कम. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातले नवनवीन संकल्पना तुमच्या समोर येऊ शकतील की ज्या पॉझिटिव्ह असतील. आणि महत्त्वाचं म्हणजे आर्थिक संदर्भात काळजी करू नका. आर्थिक बाबतीत तुम्हाला अपेक्षित अशा गोष्टी होणार आहे. इथे एकच गोष्ट जशी थोडीशी महत्त्वाची आहे ती म्हणजे तुम्ही जोरदारपणे कामाला लागणार आहात आणि काम करण्यामध्ये तुमचं जे लग्न आहे किंवा तुमची जी रास आहे ही मागे पुढे बघत नाही. एकदा जर का तुम्हाला गोष्टी पटल्या की तुम्ही त्याच्यामागे हात धुवून पडता. अगदी जोरदारपणे काम करता. 100% स्वतःला त्याच्यामध्ये झोकून देता. तर या या दरम्यान थोडंसं स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास या दरम्यान थोडंफार डोकं वर काढू शकतील. त्याकडे थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. जर का तुम्हाला म्हणजे या सर्व कालावधीत परदेश गमन करायचं असेल
तर ते सुद्धा होईल आणि परदेश गमन किंवा फिरणं वगैरे या दरम्यान थोडंसं जास्त दिसून येईल. यानंतर आपण चर्चा करू, की जर का तुमचं मिथुन लग्न असेल आणि तुमची रास ही समजा वृश्चिक रास असेल, म्हणजे तुमचा जो धनेश आहे हा षष्ठ स्थानात आहे. अर्थात तुम्ही बघितलेलं असेल, की बऱ्याच वेळा पैशाचा अपव्यय होणं किंवा अनाठायी पैसे खर्च होणं, म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी आपण पैसे थोडेसं जास्तच खर्च होणं, अशा प्रकारचे अनुभव तुम्ही बऱ्याच प्रमाणात बघितलेले असेल आणि फायनान्शियल क्रंचेस तुमच्या आयुष्यात बऱ्याच प्रमाणात आलेले असते. तर या संदर्भात तुम्हाला तुमच्यासाठी हीच गोष्ट महत्त्वाची आहे, की थोडंसं तुम्ही जे तुमचे आर्थिक व्यय आहे किंवा खर्च आहे त्या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं आहे आणि मुळात तुम्ही जास्त त्याबद्दल बोलतही नाही. त्याच्यामुळे तुमचे जे व्यवहार आहे ते कुणाला समजत नाही. मात्र तोटे झालेले तुम्हाला जाणवतात. तर या गोष्टीवर थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. गेल्या साधारण 1 ते 1.5 महिन्यामध्ये तुम्ही बघितलेलं असेल, की घरातल्या ज्या व्यक्ती आहेत त्यांच्याबरोबरचे जे नातेसंबंध हे थोडेसे ताणले गेल्याचा अनुभव तुम्ही घेतलेला असेल. घरामध्ये वादविवाद होणं, घरातलं वातावरण ते स्थिर न राहणं, अशा प्रकारचे सुद्धा काही अनुभव तुम्ही घेतलेले असेल. त्याचा प्रभाव पडणं तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्राच्या संदर्भात सुद्धा घेतलेला असेल. मात्र आता गोष्टी थोड्या बदलणार आहेत एवढं निश्चित. मंगळ जो की तुमच्या चतुर्थ स्थानात भ्रमण करत होता, हा 14 सप्टेंबर नंतर तुमच्या पंचम स्थानात भ्रमण करणार आहे आणि तिथेच 28 ऑक्टोबरपर्यंत राहणार आहे. इथे एक गोष्ट खूप चांगली महत्त्वाची आहे, की तुमच्या लग्न राशीमध्ये भ्रमण करणारा गुरु पंचम दृष्टीने पंचम स्थानात पाहतो. ही अतिशय चांगली गोष्ट आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या संपूर्ण कालावधीमध्ये तुम्ही तयार राहा. तुमच्या अपेक्षेप्रमाणे गोष्टी होणार आहे. नवीन कामाची सुरुवात तुम्ही करू शकता. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ मिळतील. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल, तरीसुद्धा हा कालावधी अतिशय चांगला असणार आहे. विद्यार्थी वर्गांना सुद्धा हा कालावधी उत्तम असणार आहे. याचप्रमाणे जर तुम्हाला परदेश गमन करायचं असेल तर त्या संदर्भातल्या गोष्टीसुद्धा तुमच्या अपेक्षेप्रमाणे होणार आहे. इथे फक्त एकच गोष्ट बॉटम लाईन तुम्हाला लक्षात ठेवण्यासारखी आहे, ते म्हणजे आर्थिक व्यय किंवा आर्थिक देवघेवीचे व्यवहार या संदर्भात काळजी घ्या. कमिटमेंट प्रॉमिसेसपासून लांब राहणं गरजेचं राहील. यानंतर आपण चर्चा करू, की जर का तुमचं कर्क लग्न आणि वृश्चिक रास असेल, कर्क लग्न आणि वृश्चिक रास असेल, तर तुमची जी कुंडली आहे ही राजयोगकारक आहे किंवा लकी असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे तुम्ही जे काम कराल त्याच्यामध्ये सक्सेस तुम्हाला चांगल्या प्रकारे मिळेल, भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल आणि या अन्वये तुम्ही बघितलं असेल, की तुमचं जे जीवन आहे ते बऱ्याच प्रमाणात सहज असेल. म्हणजे बऱ्याच अंशी तुम्ही इमोशनल आहात, छोट्या-मोठ्या गोष्टीचा थोडा जास्त विचार करता. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे संतती प्रत्येक तुमचं अटॅचमेंट आहे ते नेक्स्ट लेव्हलचं आहे. तुमच्यासाठी संतती ही सगळ्यात महत्त्वाची आहे आणि संततीचं पालनपोषण करणं, त्यांना योग्य मार्गदर्शन करणं, योग्य दिशा दाखवणं, या संदर्भामध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह आणि त्याच्यामुळे तुम्ही स्वतःचा आनंदसुद्धा शोधता. अर्थात अशा प्रकारचा अनुभव तुम्ही आयुष्यामध्ये किंवा लाईफमध्ये घेतलेला असेलच. थोडंसं इझी मनीच्या मागे जाण्याचा प्रयत्न करता. मात्र ह्या गोष्टी तुम्ही अनुभवलेल्या असेल. मात्र ही गोष्ट नक्की, की तुम्ही लकी आहात. आता गेल्या साधारण 1.5 ते 2 महिन्यामध्ये तुम्ही बघितलेलं असेल, की थोडंसं तुमची धावपळ, दगदग थोडी जास्त झाली होती आणि धावपळ, दगदग करण्यामुळे तुम्ही मागे नसता, परंतु त्याचे परिणाम मात्र तुमच्या अपेक्षेप्रमाणे तुम्हाला मिळालेले नाही. त्याच्यामुळे थोडासा स्ट्रेस तुम्हाला वाढलेला होता. तर या संदर्भात काळजी करायची अजिबात आवश्यकता नाही. आता जो मंगळ, जो की तुमच्या लग्न राशीचा राजयोगकारक ग्रह आहे किंवा तुमच्या राशीचा मालक आहे, हा तुमच्या चतुर्थ स्थानात भ्रमण करणार आहे. अर्थात चतुर्थ स्थानातला मंगळ जो आहे, अशुभ फलदायी मानला जातो, परंतु तुमच्यासाठी हा शुभ फलदायी असणार आहे. खास करून घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा या दरम्यान संभवतो. घरामध्ये काही नवीन चीज वस्तू सुद्धा येऊ शकेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या व्यक्तींना परदेश गमन करायचं असेल, त्यांच्यासाठी हा कालावधी अतिशय उत्तम असणार आहे. थोडंसं खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. खर्चाच्या संदर्भातले काही त्रास या दरम्यान होऊ शकतील. फायनान्शियल क्रंचेस फार मोठ्या प्रमाणात नाही, परंतु थोडासा खर्चाला आवर घालणं गरजेचं राहील. ही गोष्ट महत्त्वाची राहील. बाकी जर का हे जे मंगळाचं भ्रमण आहे, हे तुमच्यासाठी शुभफलदायी असंच असणार आहे. जर का तुम्हाला नवीन वास्तू घ्यायची असेल, असलेल्या वास्तूमध्ये रिनोव्हेट करायचं असेल, वास्तू विकायची असेल, तर त्या संदर्भातल्या काही चांगल्या संधी या दरम्यान निश्चितच मिळणार आहे. परंतु परदेश गमनाची जी गोष्ट सांगितली, त्याच्यावरती जरूर काम करा. जर तुम्हाला परदेश गमन करायचं असेल, तर लगेचच्या लगेच या गोष्टी तुमच्यासाठी फेव्हरेबल होणार आहे. यानंतर आपण चर्चा करू, की तुमचं जे लग्न आहे, हे लग्न सिंह लग्न असेल आणि तुमची रास वृश्चिक रास असेल, तर अर्थातच तुमचा वेश जो आहे, तो चतुर्थात आहे. तर साधारणतः घरातल्या व्यक्तींबरोबर न जमणं, न पटणं किंवा घरचं सुख थोडं कमी मिळणं, असा अनुभव तुम्ही सामान्यपणे घेतलेला असेल. परंतु आर्थिक बाबतीत तुमची जी चार्ट आहे, पत्रिका आहे, ती तशी चांगली आहे. त्याच्यामुळे तशी काही काळजी करू नका. परंतु घरातला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरामध्ये कुठल्या ना कुठल्या व्यक्तीला आजार, शारीरिक आजार किंवा मानसिक आजार की जो थोडासा ॲबनॉर्मल असेल,
अशा प्रकारचा सुद्धा काही अनुभव तुम्ही घेतलेला असेल. काळजी करू नका. गेल्या साधारण 1-1.5 महिन्यामध्ये आर्थिक संदर्भामध्ये सुद्धा फायनान्शियल क्रंचेस तुम्ही बऱ्याच प्रमाणात बघितलेले असतील. अर्थात तुम्ही जे आता थोडेसे बिनधास्त खर्च करणारे आहात आणि त्याचा प्रभाव परिणाम थोडासा तुमच्या मिळकतीवरती किंवा बचतीवर सुद्धा झालेला असेल. तर आता जो मंगळ आहे, हा मंगळ तुमच्या द्वितीय स्थानातून तृतीय स्थानामध्ये 14 सप्टेंबर ते 28 ऑक्टोबरपर्यंत राहणार आहे. हा अतिशय महत्त्वपूर्ण असा कालावधी आहे. खरं तर गेल्या मार्च-एप्रिलपासूनच गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होत नाहीयेत. आत्ता वेळ आलेली आहे की स्वतःला सिद्ध करण्याचा आणि तुमच्यामध्ये जी ताकद आहे ही जबरदस्त आहे. म्हणजे एखादी गोष्ट जर का तुम्ही मनात घेतली, तर ती जिद्दीने पूर्ण करून दाखवता. जिद्द, चिकाटी, महत्त्वाकांक्षा ही तुमच्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे ते आहे आणि तेच दाखवण्याची वेळ आता आलेली आहे. म्हणजे तुमच्या मनात जर का काही प्लॅनिंग असेल, जरूर इम्प्लिमेंट करा आणि या दरम्यान ते जरूर तुमच्या इच्छा, आकांक्षा पूर्तीचा कालावधी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहे. त्याच्यामुळे तशी काही काळजी करू नका. ज्या व्यक्तींना परदेश गमन करायचं असेल, त्या त्यांना परदेश गमनाचे सुद्धा या दरम्यान अपॉर्च्युनिटी वगैरे येऊ शकतील. अर्थात इनलँड जर्नीसुद्धा म्हणजे भरपूर तुमचं फिरणं होणार आहे आणि एक वेगळ्याच प्रकारची कार्यशक्ती, वेगळ्याच प्रकारचा आत्मविश्वास हा तुमच्यामध्ये जागृत होणार आहे. इथे फक्त एकच गोष्ट महत्त्वाची आहे, ती म्हणजे जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातले चुकीचे निर्णय मात्र घेऊ नका किंवा कार्यक्षेत्र बदलण्याच्या मानसिकतेमध्ये जाऊ नका. यानंतर आपण चर्चा करू, तुमचं लग्न कन्या लग्न असेल आणि तुमची रास वृश्चिक असेल, तर अर्थातच तुमचा जो लाभेश आहे हा तृतीय स्थानामध्ये येतो. या अन्वये जर का पाहायचं झालं तर तुम्ही लकी व्यक्ती असा आहात. सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे तुमचं बौद्धिक खूप चांगलं आहे आणि कुठलीही गोष्ट लाभ असेल तरच करायची आणि कुठल्याही गोष्टीमध्ये लाभ कसे शोधायचे हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. अर्थात मित्रपरिवाराची साथ तुम्हाला उत्तम लाभते आणि आर्थिक संदर्भ सुद्धा तुमच्यासाठी खूपच चांगला असतो. त्यान्वये विचार करायचा झाला तर तुमचं जे अशा प्रकारचं जे कॉम्बिनेशन आहे हे लकी कॉम्बिनेशन समजलं जातं. परंतु गेल्या साधारण 1 ते दीड महिन्यापासून गोष्टी थोड्याशा वेगळ्या होत्या. खास करून तुमची जी मानसिकता आहे ती स्थिर नव्हती. छोट्या-मोठ्या गोष्टींवरून थोडेसे स्ट्रेस जमत होते किंवा वादविवादाच्या ठिणग्या ह्या थोड्या जास्तच होत होत्या. खास करून तुमच्या वैवाहिक जोडीदारावर. वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध आहेत हे बऱ्याच प्रमाणात ताणले गेले होते आणि त्याचा प्रभाव परिणाम तुमच्या मानसिकतेवरती आणि शारीरिकतेवरती खास करून जाणवला होता. आता मात्र काळजी करू नका. हा जो मंगळ तुमच्या राशीमध्ये भ्रमण करत होता, आता 14 सप्टेंबर ते जवळ-जवळ 28 ऑक्टोबरपर्यंत तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. त्या हिशोबाने जर का सांगायचं झालं तर येणारा जो कालावधी आहे, हा कालावधी आर्थिकदृष्ट्या तुमच्यासाठी अतिशय उत्तम असणार आहे. खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातले काही चांगले लाभ तुम्हाला मिळणार आहे. मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कमचे काही महत्त्वपूर्ण संधीसुद्धा तुम्हाला मिळणार आहेत. नवीन इन्व्हेस्टमेंट तुमची होणार आहे. याचप्रमाणे या संपूर्ण कालावधीमध्ये ज्या व्यक्तींना परदेश गमन करायचं आहे, त्यांच्यासाठी सुद्धा हा जो कालावधी आहे, कालावधी अतिशय उत्तम असणार आहे. इथे एकच गोष्ट आहे, की ज्या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारचे कमिटमेंट प्रॉमिसेस या फिर महत्त्वपूर्ण निर्णयापासून थोडंसं लांब राहणं गरजेचं राहील किंवा फक्त आणि फक्त नशिबावरती सोडून कुठलेही निर्णय घेऊ नका. ही गोष्ट थोडी महत्त्वपूर्ण राहील. यानंतर आपण चर्चा करू, की जर का तुमचं तूळ लग्न आणि रास तुमची वृश्चिक असेल, तर खास करून म्हणजे तुमचा जो अशा प्रकारचे कॉम्बिनेशन असेल तुमच्या पत्रिकेमध्ये, तर खास करून तुमचा जो कर्मेश आहे किंवा जो दशमेश आहे, हा तुमच्या द्वितीय स्थानात आहे. हा जो पर्टिक्युलर कॉम्बिनेशन आहे अतिशय शुभफलदायी आहे. म्हणजेच तुम्ही बऱ्याच प्रमाणात वर्कहॉलिक आहात किंवा ज्याला आपण मेहनती व्यक्ती म्हणतो, तशा प्रकारे कामाशी काम ठेवणारे आहात आणि स्वतःच्या हिमतीवरती पुढे जाणारे आहेत. ही गोष्ट अतिशय महत्त्वपूर्ण राहील. अर्थात यामध्ये आणखीन पण काही गोष्टी आहेत, की बौद्धिक तत्व तुमचं खूप चांगलं आहे. थोडंसं मितभाषेत मनातलं लवकर काही तुम्ही सांगत नाही. परंतु स्वतःच्या हिमतीवरती पुढे जाणं हा जो भाग आहे, हा भाग तुमच्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे दिसून येतो. गेल्या साधारण 1-1.5 महिन्यामध्ये गोष्टी थोड्याशा वेगळ्या होत होत्या. म्हणजे तुम्ही एखादा निर्णय घ्यायचा आणि तो नेमका चुकायचा. फ्रस्ट्रेशन थोडं आलेलं होतं. फायनान्शियल क्रंचेस म्हणा किंवा वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध ताणले गेले होते किंवा त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास तुम्ही गेल्या 1-1.5 महिन्यामध्ये अनुभवलेले असतील. काळजी करू नका. हा हे मंगळाचं भ्रमण होतं किंवा मंगळाचे परिणाम होते. आता जो मंगळ आहे हा तुमच्या लग्नस्थानामधून जाणार आहे. अर्थात तुमच्या भाग्यस्थानात असणारा जो गुरु आहे, हा गुरु पंचम दृष्टीने या मंगळाला पाहतोय. त्यामुळे तयार राहा तुम्ही. आत्तापासून जो येणारा कालावधी आहे म्हणजे 14 सप्टेंबर ते 28 ऑक्टोबर दरम्यानचा जो कालावधी हा तुमच्यासाठी अतिशय उत्तम, अत्यंत महत्त्वपूर्ण असा असणार आहे. तुमच्यातला उत्साह आणि तुमच्यातला आत्मविश्वास आहे हा समोर दिसून येणार आहे. तुम्ही प्रत्यक्ष रूपात स्वतःला सिद्ध करणार आहात आणि ही गोष्ट महत्त्वाची आहे आणि त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाग्याची साथ तुम्हाला उत्तम प्रकारे लाभेल. या दरम्यान फिरणं वगैरे जास्त होईल, महत्त्वपूर्ण कामं तुम्ही कराल, दगदग थोडीशी वाढल्यासारखी वाटेल.
आणि अर्थातच त्याचा परिणाम हा तुमच्या शारीरिकतेवरती होण्याची शक्यता आहे. तर त्या संदर्भात थोडीशी काळजी घ्या. मात्र एका दृष्टीने सांगायचं झालं, हा संपूर्ण कालावधी तुमच्यातलं जे मेहनतीपणा आहे, हा दाखवण्याचा आहे. मला माहीत आहे की तुमचं म्हणजे लग्न जे आहे, तुळ लग्न किंवा वृश्चिक रास यांची जी महत्त्वाकांक्षा असते ही जबरदस्त असते. तर जिद्द आणि चिकाटी या जोरावरती तुम्ही स्वतःची एक वेगळी ओळख नक्की तयार करणार आहात. नवीन कामाची सुरुवात तुम्ही या दरम्यान नक्की करा. थोडंसं मगाशी सांगितलं त्याप्रमाणे आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. या दरम्यान जर का तुम्हाला बाहेर जायचं असेल, परदेश गमन करायचं असेल, तरीसुद्धा हा कालावधी तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतर आपण चर्चा करू, की जर का तुमची रासही वृश्चिक असेल आणि जर का तुमचं लग्नही वृश्चिक असेल, तर अर्थातच वृश्चिक रास आणि वृश्चिक लग्न असेल, तर अतिशय शुभफलदायी अशा प्रकारची तुमची पत्रिका आहे किंवा ज्याला आपण लकी म्हणतो, अशा प्रकारची तुमची पत्रिका आहे. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं व्यक्तिमत्व. नजरेत भरण्यासारखं तुमचं व्यक्तिमत्व आहे. नीटनेटकेपणा, टापटीपणा, स्वच्छता ही तुमच्यामध्ये दिसून येते आणि खास करून एका ठराविक चाकोरीमध्ये चालणारा आहे, डिसिप्लिन आहे. आयुष्य जगण्याच्या तुमच्या स्वतःच्या अशा व्याख्या असेल. थोडेसे ज्याला आपण सिक्रेटिव्ह आहात, मनातल्या लवकर ओपन करत नाही. बऱ्याचशा गोष्टी मनातल्या मनात घेऊन चालता. भाग्याचे साथ तुम्हाला उत्तम लाभेल या अन्वये अधिभौतिक सुख तुम्हाला सर्व प्रकारची जवळ-जवळ मिळतात. परंतु एवढं सगळं व्यवस्थित वर पाहता जरा जरी असलं, म्हणजे इतरांच्या बाबतीत तुमचं जे लाईफ आहे, जे आयुष्य आहे, हे सक्सेसफुल म्हणता येईल. परंतु तुमच्याकडे तुमच्या मनामध्ये मात्र वेगवेगळ्या प्रकारचे जे शंका आहेत ह्या नेहमीच असतात आणि त्याच्या शंका किंवा जे प्रश्न असेल ते थोडेसे वेगळे असतील. म्हणजे थोडेसे अधिदैवी किंवा अधिभौतिकच्या पलीकडचे असतील. म्हणजे आपला जन्म का झाला? आपल्या जन्माचा मुख्य उद्देश काय होता? आत्मा म्हणजे काय? अशा प्रकारचे जे प्रश्न असतील ते तुमच्या मनात नेहमी घोंगावतील आणि त्याची उत्तरं जाणून घेण्याचा सुद्धा तुम्ही प्रयत्न कराल. ॲट द बॅक ऑफ माइंड अर्थ ही गोष्ट आहे ती तुम्ही सहसा कोणाशी शेअर करणार नाहीत कारण सिक्रेटिव्ह थोडासा स्वभाव आहे. परंतु असे जे प्रश्न आहेत हे तुमच्या मनात नेहमीच राहते. काळजी करू नका. एकंदरीत तुमचं जे संपूर्ण जी कुंडली आहे किंवा जी पत्रिका आहे ती या बाबतीत खूपच चांगली आहे. भाग्याचे 7 उत्तम आणि थोडंसं धार्मिक किंवा आध्यात्मिक जो भाव आहे, हा सुद्धा तुमच्यामध्ये खूप चांगला दिसेल आणि तशा प्रकारचे अनुभवसुद्धा तुम्हाला मिळतील. गेल्या साधारण 1-1.5 महिन्यामध्ये आर्थिक संदर्भातली जी तुमची गणितं होती, ही थोडीशी चुकली होती. याचप्रमाणे रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये सुद्धा गोष्टी थोड्याशा वेगळ्या होत्या. त्या रिलेशनशिपमध्ये असाल तर प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन्स तुम्ही बघितलेले असतील किंवा ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी सुद्धा या संदर्भातले थोडेसे त्रास अनुभवलेले असतील. काळजी करू नका. आता जो मंगळ तुमच्या लाभस्थानामध्ये भ्रमण करत होता, तो आता तुमच्या व्ययस्थानात येणार आहे. अर्थात व्ययस्थानात जरी असला, तरी अष्टमातला जो गुरु आहे, हा मंगळाला पाहत आहे. त्याच्यामुळे काळजी करण्याची अजिबात आवश्यकता नाही. तुमच्यासाठी हा जो मंगळ आहे, हा मंगळ बऱ्याच प्रमाणात काही चांगल्या महत्त्वाच्या गोष्टी घडवून आणेल. परंतु त्याची किंमत अशी असेल, की तुम्हाला बऱ्याच प्रमाणात मेहनत करावी लागेल. फिरणं वगैरे जास्त होईल. थोडंसं स्ट्रेससुद्धा येईल. मात्र कामं तुमची मार्गी लागतील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या व्यक्तींना परदेश गमन करायचं असेल, त्याच्यासाठी हा कालावधी अतिशय उत्तम असणार आहे. थोडीफार जरी तुम्ही त्या संदर्भात मेहनत घेतली, थोडासा प्रयत्न केला, तर लगेचच्या लगेच तुमच्यासाठी गोष्टी या ज्या आहेत त्या सोयीस्कर होणार आहे. इथे एकच गोष्ट आहे, की ज्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील, ते म्हणजे वैवाहिक जीवन. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध या दरम्यान थोडेसे ताणले जातील किंवा त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतर आपण चर्चा करू, की जर का तुमचं धनु लग्न आणि वृश्चिक रास असेल, याचा अर्थ तुमचा जो अष्टमेश आहे, हा तुमच्या व्ययस्थानात आहे. तो थोडासा विचारी अशा प्रकारचा तुमचा स्वभाव आहे. इंट्रोव्हर्ट ज्याला आपण म्हणतो, अशा प्रकारचा तुमचा स्वभाव आहे. आणि प्रत्येक गोष्टीचा थोडा जास्तच विचार करणं आणि काही गोष्टी सहन न होणं, हा सुद्धा भाग आहे. अर्थात तुम्ही त्या गोष्टी बोलून दाखवणार नाही, परंतु मनामध्ये कित्येक गोष्टींची खदखद ही नेहमी कायम राहील. छोट्या-मोठ्या गोष्टीचा जास्त विचार करत असल्यामुळे तुमचे जे त्रास आहेत, हे बऱ्याच प्रमाणात मानसिक आहे. तर या संदर्भात स्वतःवरती थोडंसं काम करणं मात्र गरजेचं राहील. आता गेल्या साधारण 1-1.5 महिन्यापासून तुम्ही बघितलेलं असेल, की जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणचं जे वातावरण आहे ते काही ठीक नाहीये. वरिष्ठ किंवा सहकर्मी यांच्यावर वादविवादाचे प्रसंग वरच्यावर उद्भवलेले असतील आणि त्यामुळे जर का तुम्ही नोकरी करत असाल किंवा व्यवसाय करत हे बदलावं असा असा का सुद्धा काही विचार आलेला असेल. परंतु तसं मात्र अजिबात करू नका. कारण मंगळ हा आता तुमच्या दशमातून तुमच्या लाभस्थानात येणार आहे आणि सप्तमातल्या गुरूच्या तो दृष्टीत आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्ही जे आधी जे काम केलेलं असेल, त्याचे चांगले लाभ तुम्हाला मिळणार आहेत आणि लाभाच्या नवनवीन संधी तुमच्या समोर येतील, की त्या शुभफलदायी राहतील. त्याचप्रमाणे वैवाहिक जोडीदाराबरोबरचे नातेसंबंध अतिशय सुंदर होणार आहेत. वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. तर त्या अन्वये ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्या बऱ्याच प्रमाणात फेवरमध्ये होणार आहे. आता जे मगाशी मी सांगितलं, की ज्या ठिकाणी तुम्ही काम करत त्या ठिकाणी गेल्या 1-1.5 महिन्यामध्ये वादविवादाचे प्रसंग निर्माण झालेले असतील, ते जर का जास्त झालेले असतील, तर ह्या सगळ्या गोष्टी कायद्याच्या कचाट्यात येऊ शकतील. तर या संदर्भात थोडंसं अलर्ट राहणं गरजेचं राहील. गोष्टी तुमच्यासाठी थोडंसं निगेटिव्ह होऊ शकते.
म्हणजे थोडंसं तुम्ही अलर्ट राहता, ह्या गोष्टी टळतील सुद्धा. त्याच्यामुळे तशी काही काळजी करू नका. मात्र अलर्टनेस हा गरजेचा आहे. सजग राहणं हे गरजेचं आहे. याचप्रमाणे या येणाऱ्या कालावधीमध्ये थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर करू शकतील. जे मी मगाशी आत्ता सांगितलं, की जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात थोडंसं तुम्हाला अलर्टनेस मात्र निश्चितच दाखवावा लागेल. यानंतर आपण चर्चा करू, की जर का तुमचं मकर लग्न आणि वृश्चिक रास असेल, जर तुम्ही मकर लग्न आणि वृश्चिक रास असेल, तर तुमचा जो सप्तमेश आहे, हा तुमच्या लाभ स्थानात येतो. महत्त्वपूर्ण अशी तुमची पत्रिका आहे किंवा शुभफलदायी अशा प्रकारची तुमची पत्रिका आहे. खास करून असं जर का कॉम्बिनेशन असेल, तर अर्थातच वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध अतिशय चांगले राहतील आणि विवाहानंतर तुमच्या आयुष्याचं एक नवीनच क्षेत्र सुरू होईल. अर्थात विवाहानंतर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध तुमचे चांगले राहतील, त्यांच्यामुळे तुमच्या आर्थिक सुबत्तेमध्ये भर पडेल. तुमच्या दोघांमध्ये जे इंटरॅक्शन आहे ते सुद्धा खूप चांगलं दिसून येईल. अर्थात तुम्ही त्याचं क्रेडिट क्रेडिट हे तुमच्या वैवाहिक जोडीदाराला द्याल, हे मात्र थोडंसं कमी आहे, कारण थोडंसं मितभाषी तुम्ही आहात, परंतु मेहनती आहात. गेल्या साधारण 5-6 महिन्यांमध्ये गोष्टी काही मात्र तुमच्या मनाप्रमाणे होत नाही. तुमचे अंदाज चुकत आहे. यास भरीस भर म्हणून की काय, गेल्या 1-1.5 महिन्यापासून आणखीनच गोष्टी थोड्याशा टोकाच्या झालेल्या होत्या. म्हणजे जनमानसात तुमची इमेज सुद्धा थोडीशी वेगळी झालेली होती. म्हणजे जो तुमचा ट्रस्टवर्थीनेस आहे, विश्वासूपणा आहे, याला सुद्धा थोडंसं म्हणजे क्रॅक गेलेला होता किंवा चिरा पडलेला होता. तर या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. आता मात्र ज्या गोष्टी आता थोड्या हळू बदलायला लागतील एवढं मात्र निश्चित. कारण भाग्यस्थानातला जो मंगळ आहे, हा मंगळ आत्ता तुमच्या दशम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. गेल्या 1.5-2 महिन्यामध्ये थोडंसं स्ट्रेस एवढा जास्त वाढलेला असेल, की स्वतःचंच काहीतरी बरं वाईट करायचं असे सुद्धा विचार तुमच्या मनात आलेले असतील. काळजी करू नका. आता नाही तसं काय करू सुद्धा नका. आता जो मंगळ आहे, हा मंगळ तुमच्या दशम स्थानामध्ये भ्रमण करणं ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. कारण षष्ठ स्थानातला जो गुरु आहे, तुमच्या दशम स्थानातील मंगळाला पाहणार आहे. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. त्यानं होणार आहे काय, की जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणी तुमच्या कर्तृत्वाचे तुम्ही ठसा नक्की उमटवा. म्हणजे तुमचे जे सहकर्मी किंवा वरिष्ठ किती जरी विरोधात असतील, तरीसुद्धा तुम्ही तुमच्या कार्यकर्तृत्वाने तुमचं नाणं नक्की तुमचं जे नाणं आहे ते चमकून दाखवा. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे, लक्षात घ्या. आणि त्यामुळे अर्थातच ज्या ठिकाणी तुम्ही काम करता त्या ठिकाणी एक वेगळ्याच प्रकारचा आदर तुमच्याबद्दल निर्माण होईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कम किंवा तुमच्या करिअरच्या नवनवीन संधी तुमच्या समोर येतील, की ज्या शुभफलदायी सुद्धा असतील. तर या संदर्भात गोष्टी महत्त्वपूर्ण राहतील. नवीन जर का तुम्हाला कुठल्या कामाची सुरुवात करायची असेल कार्यक्षेत्राच्या संदर्भात, ते तुम्ही या दरम्यान करू शकता. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला परदेशी गमन करायचं असेल तरी सुद्धा हा कालावधी उत्तम राहील. तुमच्यामधला उत्स्फूर्तपणा किंवा जे काम करायची धमक आहे, काम करण्याचा ओरख आहे, तो सुद्धा दांडगा आहे. 1-2 गोष्टी तिकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. खास करून जर का तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर गोष्टी टोकाच्या होऊ शकतील किंवा रिलेशन ब्रेकअपपर्यंत जाऊ शकेल. या संदर्भात थोडंसं अलर्ट राहणं गरजेचं राहील. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला संतती असेल तर संततीच्या आरोग्याकडे सुद्धा थोडं लक्ष देणं गरजेचं राहील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड कराल तर या दरम्यान म्हणजे 14 सप्टेंबर ते 28 ऑक्टोबरपर्यंतच्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. यानंतर आपण चर्चा करू, की जर का तुमचं कुंभ लग्न असेल आणि तुमची रास ही जर का वृश्चिक रास असेल, याचा अर्थ तुमचा जो षष्टेश आहे, हा षष्टेश तुमच्या दशम स्थानामध्ये आहे. अर्थात हे सुद्धा कॉम्बिनेशन खूप चांगलं आहे. तुम्ही बऱ्याच प्रमाणात वर्कहॉलिक आहात आणि काम करण्यामध्ये जास्त रस घेणारे आहात. कार्यक्षेत्राच्या संदर्भात जास्त सीरियस आहात किंवा कार्यक्षेत्राच्या संदर्भामध्ये जास्त विचार करणारे आहात, डिसिप्लिन आहात, आपल्या मतावर ठाम राहणं, आपल्या मताशी तडजोड न करणं, हट्टीपणा हा तुमच्यामध्ये खास करून दिसून येतो. थोडेसे मितभाषी आहात, जे काय बोलतात ते नेमके बोलतात, टू द पॉईंट बोलतात आणि कधी-कधी दुसऱ्याच्या मनाला लागेल असं सुद्धा बोलतात. अर्थात त्यामध्ये दुसऱ्याला दुखवण्याचा प्रयत्न नसतो, परंतु तुम्ही मात्र स्पष्ट वक्ते आहात एवढं मात्र निश्चित. आणि बऱ्याच वेळेस गोष्टी टोकाच्या सुद्धा तुम्ही करता. म्हणजे तडजोडीचं धोरण हे तुमच्या काही खाक्यामध्ये बसणारं नाही. अर्थात गेल्या काही महिन्यामध्ये म्हणजे गेल्या साधारण 1 ते 1.5 महिन्यामध्ये तुम्ही बघितलेलं असेल, की आरोग्याच्या संदर्भातले त्रास खास करून शारीरिक दुखापतीचे काही प्रसंग तुम्ही अनुभवलेले असतील. तर या संदर्भामध्ये काळजी करू नका. हळूहळू हा जो कालावधी आहे तो बदलतो आहे. आणि आर्थिक संदर्भामध्ये सुद्धा काही गोष्टी थोड्याशा तुमच्या मनाविरुद्ध झालेल्या असतील. काही हेवी लॉसेस सुद्धा तुम्ही सहन केलेले असतील. तर यापासून तुम्ही आता थोडेसे बाहेर येत आता आणि आत्ताचा जो कालावधी आहे, हा खरं तर तुमच्यासाठी अतिशय उत्तम असणार आहे. कारण पंचमातला जो गुरु आहे, तो भाग्यात येणाऱ्या मंगळावरती दृष्टी ठेवून आहे. त्यामुळे आत्ता या कालावधीमध्ये जी काही तुम्ही काम कराल, त्यामध्ये तुम्हाला उत्तम अशा प्रकारचं यश मिळणार आहे. म्हणजे तुमच्या मनात वेगळ्या प्रकारची कामाची एक लिस्टसुद्धा असेल, ती तुम्ही सहसा कोणाशी शेअर नाही करणार. पण तुम्ही घेतलेले निर्णय मात्र आता अचूक यायला सुरुवात होते. आणि त्यामुळे तुमचा उत्साह खूप वाढेल आणि महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागतील. भाग्याची उत्तम प्रकारे साथ तुम्हाला मिळू शकेल.
जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल, आताचा जो कालावधी तो अतिशय चांगला राहील. जो विद्यार्थी वर्ग आहे त्यांच्यासाठी किंवा ज्या गर्भवती महिला आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा जो कालावधी आहे, कालावधी अतिशय उत्तम असणार आहे. कामधंद्याच्या संदर्भात जर का तुम्हाला बाहेरगावी जायचं असेल, परदेश गमन करायचं असेल, कालावधी अतिशय उत्तम आहे, स्मूथ असणार आहे. एकच गोष्ट आहे त्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील, ते म्हणजे घरातल्या ज्या वयोवृद्ध व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. त्याच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढू शकतील. याप्रमाणे वास्तूच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय तुम्ही या दरम्यान घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकते. याचप्रमाणे नवीन वास्तू घेणं, असलेली वास्तू विकणं किंवा वास्तूच्या संदर्भात रेमेडी या गोष्टींपासून म्हणजे या कालावधीमध्ये या गोष्टी करू नका. यानंतर आपण चर्चा करू, की जर का तुमची मीन रास असेल आणि जर का तुमचं मीन लग्न असेल आणि वृश्चिक रास असेल, तर अर्थातच तुमची जी पत्रिका आहे ही भाग्यकारक आहे. खास करून तुमची जी पर्सनॅलिटी आहे ती खूप चांगली दिसेल, तुमचं सौंदर्य खूप चांगलं दिसेल, राहणीमान तुमचं व्यवस्थित असेल आणि बऱ्याच प्रमाणात तुम्ही भावुक असाल, दुसऱ्याला मदत करण्याचा भावसुद्धा तुमच्यामध्ये खूप चांगला असेल, परंतु सिक्रेटिव्ह आहात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे छोट्या-मोठ्या कारणामुळे जास्त विचार करणं, अतिविचार करणं हा भाग थोडासा तुमच्यामध्ये जास्त दिसून येईल आणि शरीराकडे लक्ष द्या. मेदवृद्धीसारखे त्रास सुद्धा तुमच्यामध्ये दिसून येतील. मात्र भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभणं हा भाग तुमच्यामध्ये खूपच चांगला आहे आणि नशिबाची साथ असेल तर बऱ्याचशा गोष्टी चांगल्या दिसतात आणि अर्थातच त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये तुम्ही खूप मोठी झेप घेऊ शकाल. धार्मिक आध्यात्मिक वृत्ती ही तुमच्यामध्ये खूप जास्त आहे, चांगली आहे ती आणि त्याचे काही अनुभव सुद्धा तुम्ही निश्चितच घेतलेले असते. गेल्या साधारण 1-1.5 महिन्यामध्ये गोष्टी काही बरोबर चाललेल्या नाही. कारण तुमच्या लग्नस्थानात भ्रमण करणारा जो शनी आहे, हा सप्तमातील मंगळाला सरळ-सरळ बघत होता आणि तो आता वक्रीसुद्धा झालेला आहे. त्यामुळे वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध टोकाचे होणं, वादविवाद होणं, वादाच्या ठिणग्या पडणं आणि त्याचा सरळ-सरळ परिणाम हा तुमच्या नातेसंबंधावर होणं, अशा प्रकारचे काही अनुभव तुम्ही घेतलेले असते. परंतु आता काही काळजी करू नका. गोष्टी आता हळू बदलणार आहेत तेवढं निश्चित. कारण मंगळ जो तुमच्या सप्तमात भ्रमण करत होता, तो 14 सप्टेंबर ते 28 ऑक्टोबरपर्यंत तुमच्या अष्टम स्थानात भ्रमण करणार आहे. आता अष्टमातला मंगळ जो अशुभ फलदायी मानला जातो, परंतु तुमच्यासाठी अशुभ फलदायी असणार. खास करून चतुर्थातला जो गुरु आहे, हा पंचम दृष्टीने तुमच्या अष्टमातील मंगळाला पाहणार आहे. याच्या 2-3 गोष्टी तुम्हाला अनुभव चांगले मिळणार. पहिली गोष्ट म्हणजे घरातले जे व्यक्ती असतील त्यांच्याबरोबरचे नातेसंबंध अतिशय चांगले राहतील. घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर केलं जाण्याचा योग संभवतो आणि त्यामुळे तुमची मानसिकता ही बऱ्याच प्रमाणात स्थिरावेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही अनपेक्षित लाभ मिळू शकते. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. कारण तुमचे जो एकंदरीत कॉम्बिनेशन आहे म्हणजे मीन लग्न आणि वृश्चिक रास हे थोडंसं देवभोळं आहे किंवा दुसऱ्याला मदत करणारं आहे. माणुसकीचा भाव तुमच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतो. त्यामुळे आधी जर का तुम्ही कोणाला मदत केलेली असेल तर त्याचे रिटर्न्स तुम्हाला या दरम्यान मिळू शकतील, जी की खूप चांगली गोष्ट आहे. तर जे स्ट्रेस गेल्या 1.5-2 महिन्यामध्ये तयार झालेले होते, ते आता बऱ्याच प्रमाणात कमी होते. आता किंवा आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांना बाहेरगावी जायचं असेल, परदेश गमन करायचं असेल, त्यांच्यासाठी सुद्धा हा जो कालावधी आहे, कालावधी अतिशय उत्तम असणार आहे. आता इथे फक्त एकच गोष्ट आहे, त्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. खास करून या दरम्यान कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय मात्र घेऊ नका. मग ते छोटे असेल किंवा मोठे, त्यापासून लांब राहणं गरजेचं राहील आणि स्वतःच्या आरोग्याच्या संदर्भामध्ये थोडंसं लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. तर मित्रांनो, हे होतं वृश्चिक राशीकरता मंगळाचं जे भ्रमण तुमच्या व्ययस्थानात 14 सप्टेंबरपासून ते 28 ऑक्टोबरपर्यंत होणार आहे. त्याचे प्रभाव परिणाम वेगवेगळ्या लग्नानुसार कशा प्रकारे असतील या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.